नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा, पूर्ण बघत जावा आणि तुम्हाला पटलं तर एकमेकाला शेअर करत जावा. रिक्षा परमिटचा चेंडू परिवहन मंत्र्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरती ढकलून दिलेला आहे. लवकरच ही ती स्थगिती उठेल. कारण ह्याच्यात एवढा मोठा घोळ होता ना, शासनानं जवळजवळ 30 ते 40 लाख रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं होतं ना, ते चालू बी झालेलं आहे. पण ह्यांचा एवढा ह्या नेते लोकांचा विरोध होता ना, आणि ते रिक्षावाले बी असेच की आम्ही मेंबरची होऊन द्यायचे नाहीत हो, उगीच खाली म्हणायचे मंडळ सामाजिक सुरक्षता. हे 2 वर्ष झालं चालू होऊन, आणि हे नुसते ओला कला उबेर कुबेरन भाडं ज्या मोटर कॅब करत बसलेली होती. आणि आता धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी, शासनाचे सर्व अधिकारी हे पेपर तपासणार आहेत. लवकरच परवान्याचं पोर्टल धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचं जोडलं जाणार आहे. ते काम चालू होणार आहे आणि ते पूर्ण काम झालं की कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि मुख्यमंत्री घोषणा करतील हे पेपर. आणि तुम्हाला हे भरलं तरच रिक्षाचं परमिट मिळणार आहे. 13 पेपर अपलोड करावे लागणार आहेत. तुमचं वोटिंग कार्ड हवंच आहे, तुमचं राशन कार्ड हवंच आहे, दाखला तुमचा हवाच आहे, आधार कार्डाची KYC केलेलं आधार कार्ड हवंच आहे, RTOमधला नंबर 1च पाहिजे, आणि तुम्ही कुठं नोकरीला नसला पाहिजे हे डिक्लेरेशन हवं आहे, आणि तुमच्या वयाचा सक्षम दाखला राहता कुठं, हे सर्व पेपर तुम्हाला हवे आहेत आणि हे अपलोड आहेत. तरच तुमचा फॉर्म भरला जाणार आणि तुम्हाला कनेक्ट केलं जाणार धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या यानं. सगळे हटून जाणार. आता काय नाही, रिक्षावाला आता जवळजवळ 40 लाख रिक्षावाल्यांना महाराष्ट्रातील न्याय मिळणार आहे. परमिट करू नका. परमिटचा हित आहे काळा बाजार. मुख्यमंत्र्यांचा फोटो लावतात तर उगाच काही बी गुमराह करत राहतात. रिक्षावाल्यांनी कोणी घाबरू नका. लवकरच ही ऑनलाईन पोर्टलला जोडले की चालू होईल. पण तुमच्याकडे ही कागदपत्र चाललेत, स्वतःची गाडी घ्या, स्वयंरोजगार करा. परमिटसाठी कुणीही चिंता करू नका. ही तात्पुरती स्थगिती आहे, पण तुम्हाला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातूनच हे सगळं काम होणार आहे. तुम्हाला कल्याणकारी मंडळाची वर्गणी बी भरावी लागणार आहे. तुमचं वय 65 वर्ष झाले की तुम्हाला पेन्शन बी मिळेल, 13 योजना मिळतील. आणि आता नेता बिता कोण राहणारच नाही. ह्यांच्या किती बी पोटात दुखून द्या, लवकरच पोर्टल चालू होईल आणि तुमचं परमिटचं कुठलंही काम धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे अधिकारी पेपर तपासतील आणि मगच RTOला मंजुरी मिळेल. धन्यवाद.